पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे नीरा या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मराठा तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतलं। अजिबात त्याच्यावरती काय हल्ला बिल्ला कोणी केला नाही, फक्त आम्ही त्याच्या विरोधात तिथं घोषणा केल्या की एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, एवढ्या आम्ही घोषणा केल्या। बाकीचं काय केलं नाही। हा माणूस महाराष्ट्रात सगळीकडे आमच्या समाजाबद्दल जरा बघतोय, हल्ला बिल्ला नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये हाके साहेब आपण आपलं तोंड शांत करावं एवढीच आमची सर्व मराठी बांधवांकडून ही विनंती राहील। आमच्या आरक्षणासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत। लाखो महाराष्ट्रातून मराठा सैनिक मुंबईत पोहोचलेले आहेत। त्यांना तिथं आरक्षणाची गरज आहे। सगळ्यांना मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीब गरजवंत मराठ्याला गरज आहे आरक्षणाची, आणि त्याची विनंती करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, परंतु त्यांनी चुकीच्या पद्धतीने गैरसमज करून घेतलेला आहे। आम्ही कुठल्याही पद्धतीचा हल्ला केला नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, त्यांच्याशी चर्चा करत होतो, परंतु पोलीस मध्यंतरी होते। त्यांच्यासोबत 8 ते 10 पोलीस सोबत आहेत। तर एवढे पोलीस असताना आमचं ताकद होऊ शकत नाही, परंतु आम्ही त्यातनं बी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतो की हाके साहेब तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करू नका, एवढीच हात जोडून विनंती करत होतो। ह्याच्या पलीकडे दुसरी कुठली गोष्ट गेली नाही, परंतु त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केली म्हणून आम्ही एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली गोष्ट घडलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।